नमस्कार. कधी विचार केलाय का? आपण सकाळी उठतो, दिवसभर काम करतो, पण या सगळ्यासाठी एक अदृश्य फॅक्टरी आपल्या आत रात्रंदिवस काम करत असते. आज आपण याच फॅक्टरीमध्ये म्हणजे आपल्या पेशींच्या जगात एक जबरदस्त प्रवास करणार आहोत. आपण चालतो, बोलतो, खातो, अगदी विचार करतो. या अगदी प्रत्येक गोष्टीसाठी जी एनर्जी लागते ती येते कुठून? बरं, यामागे खूपच कॉम्प्लेक्स आणि तितकीच घारी सिस्टम काम करत असते. आणि याच अदृश्य सिस्टमला म्हणतात जीवन प्रक्रिया. म्हणजे बघा, आपण जे काही खातो त्याचं ऊर्जेत रूपांतर करणं असो किंवा शरीराची झीज भरून काढण्यासाठी नवीन पेशी बनवणं असो, या सगळ्या प्रक्रियाच आपल्या अस्तित्वाचा खरा आधार आहेत. तर मग चला आपल्या शरीराच्या या सायलेंट इंजिनबद्दल थोडं जाणून घेऊया. म्हणजे नक्की कोणत्या सिस्टम्स आहेत ज्या मिळून आपलं जीवन टिकवून ठेवतात. हे बघा, आपल्या शरीरात पचनसंस्था काय करते? अन्नातून पोषक तत्व घेते. श्वसन संस्था ऑक्सिजन पुरवते. आणि रक्ताभिसरण संस्था ती हे सगळं प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवण्याचं काम करते. या सगळ्या सिस्टम्स एका तालात काम करतात आणि या सगळ्यांचा उद्देश एकच आहे, शरीराला एनर्जी देणं आणि त्याची देखभाल करणं. ठीक आहे, तर मग आता पुढच्या टप्प्याकडे वळूया. आपण जे अन्न खातो ते आपल्या पेशींसाठी इंधन म्हणजे फ्युअल कसं बनतं? हा प्रवास खूपच इंटरेस्टिंग आहे. आपल्या अन्नात ऊर्जेचे 3 मेन सोर्स आहेत. पहिले 2 म्हणजे कर्बोदके आणि प्रथिने. हे जवळपास सारखीच एनर्जी देतात. प्रति ग्रॅम साधारण 4 किलो कॅलरी. पण खरा पॉवर हाऊस कोण आहे माहितीये? तो म्हणजे स्निग्ध पदार्थ म्हणजे फॅट्स. ते तब्बल 9 किलो कॅलरी ऊर्जा देतात, म्हणजे दुपटीपेक्षाही जास्त. पण इथे एक ट्विस्ट आहे. फक्त अन्न असून चालत नाही. त्या अन्नामधून एनर्जी बाहेर काढायची असेल, म्हणजे ती अनलॉक करायची असेल, तर आपल्या पेशींना ऑक्सिजनची पण गरज लागते. थोडक्यात काय तर अन्न आणि ऑक्सिजन हे दोन्ही एकत्र आल्यावरच खऱ्या अर्थाने ऊर्जेची निर्मिती होते. चला तर मग आता आणखी आत जाऊया, थेट आपल्या शरीराच्या एनर्जी फॅक्टरीमध्ये, म्हणजेच पेशींच्या आत. इथेच एक फार महत्त्वाची प्रोसेस घडते, जिला म्हणतात पेशीय श्वसन किंवा इंग्रजीत सेल्युलर रेस्पिरेशन. आता ऑक्सिजनच्या मदतीने जी ऊर्जा तयार होते ना, त्याचे 3 मेन स्टेजेस आहेत. हो, मला माहितीये ही नावं थोडी किचकट वाटू शकतात, पण विश्वास ठेवा, त्यांची कामं खूपच इंटरेस्टिंग आहेत. चला एक एक करून प्रत्येक टप्पा अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर पहिला टप्पा आहे ग्लायकोलिसिस. ही प्रोसेस पेशीच्या आत तर होते, पण मेन पॉवर हाऊसच्या बाहेर म्हणजे सायटोप्लाझममध्ये. इथे काय होतं तर ग्लुकोजचा एक मोठा मॉलिक्यूल तोडून त्याचे 2 छोटे मॉलिक्यूल्स बनवले जातात. ही फक्त सुरुवात आहे, खरी गंमत पुढे आहे. आणि यानंतर येतो एक महत्त्वाचा टप्पा. याचा शोध लावणारे नोबेल विजेते सर हॅन्स क्रेब्स स्वतः म्हणाले होते की क्रेब्स सायकल हे चयापचयाचं म्हणजे मेटाबॉलिझमचं सेंट्रल हब आहे. त्यांच्या या वाक्यावरूनच या टप्प्याचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. तर हा दुसरा टप्पा म्हणजे क्रेब्स सायकल. हा आता पेशीच्या खऱ्या पॉवर हाऊसमध्ये म्हणजेच मायटोकॉन्ड्रियामध्ये होतो. इथे काय होतं, पहिल्या टप्प्यात जे छोटे मॉलिक्यूल्स बनले होते त्यांच्यावर प्रक्रिया होते आणि त्यातून काही खास एनर्जी कुरियर मॉलिक्यूल्स तयार केले जातात, म्हणजे NADH2 आणि FADH2. त्यांचं काम काय तर पुढच्या स्टेजपर्यंत एनर्जी पोहोचवणं. आणि मग येतो ग्रँड फिनाले, तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. क्रेब्स सायकलने पाठवलेले ते एनर्जी कुरियर्स आहेत ना, ते इथे पोचतात आणि इथे प्रत्येक कुरियर मॉलिक्यूल आपली एनर्जी देतो आणि त्यातून प्रचंड प्रमाणात ATP तयार होतात. खरं सांगायचं तर जवळपास 90% एनर्जी याच शेवटच्या टप्प्यात बनते. जबरदस्त आहे ना? पण आपण इतक्या वेळापासून ATP करतोय, तर हे ATP म्हणजे नेमकं काय? ATP म्हणजे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या पेशींचं एनर्जी चलन आहे. जसे आपण पैसे खर्च करून वस्तू विकत घेतो, तसंच पेशी ATP खर्च करून आपली सगळी कामं करतात. आणि गंमत म्हणजे आपलं शरीर दररोज जवळपास स्वतःच्या वजनाइतकं ATP तयार करतं आणि वापरतं सुद्धा. अविश्वसनीय आहे नाही का? बरं, इतकी सगळी एनर्जी तयार तर झाली, पण आता खरा प्रश्न हा आहे की या सगळ्या एनर्जीचा उपयोग नक्की होतो कशासाठी? तर ही सगळी एनर्जी वापरली जाते वाढीच्या ब्लूप्रिंटसाठी. म्हणजे काय तर पेशी विभाजन करण्यासाठी, शरीराची दुरुस्ती करण्यासाठी आणि नवीन पेशी तयार करण्यासाठी. पेशी विभाजन हे मुख्यत्वे 2 कारणांसाठी होतं आणि त्यासाठी 2 वेगवेगळ्या पद्धती पण आहेत. पहिली म्हणजे सूत्री विभाजन किंवा मायटोसिस. हे कशासाठी तर शरीराची वाढ आणि झालेली झीज भरून काढण्यासाठी. आणि दुसरी पद्धत आहे अर्धसूत्री विभाजन म्हणजेच मायोसिस.
ही पद्धत नवीन जीव निर्माण करण्यासाठी म्हणजे प्रजननासाठी आवश्यक असते. दोघांचे उद्देश आणि परिणाम पूर्णपणे वेगळे आहेत. हे जे सूत्री विभाजन आहे ना, ते एखाद्या व्यवस्थित प्लॅन केलेल्या डान्स परफॉर्मन्ससारखं आहे. त्याचे 4 मुख्य स्टेप्स आहेत. पहिल्या स्टेपमध्ये गुणसूत्र तयार होतात, दुसऱ्यात ती बरोबर पेशीच्या मध्यभागी येतात, तिसऱ्या स्टेपमध्ये त्यांची विभागणी होते आणि चौथ्या म्हणजे शेवटच्या स्टेपमध्ये 2 नवीन केंद्रक तयार होतात. आणि फायनल रिझल्ट काय, तर एका पेशीपासून 2 हुबेहूब म्हणजे आयडेंटिकल नवीन पेशी तयार होतात. तर बघा, आपण कुठून सुरुवात केली होती? एका जेवणापासून. आणि तिथून ते एक पूर्ण काम करणारं शरीर तयार होण्यापर्यंत हे चक्र अविरतपणे न थांबता कसं चालू असतं हे आता आपल्या लक्षात आलं असेल. म्हणजे अन्न पचवण्यापासून ते नवीन पेशी बनवण्यापर्यंत या सगळ्या जीवनप्रक्रिया आपल्या शरीरात दररोज प्रत्येक क्षणी अगदी शांतपणे चालू असतात. आणि म्हणूनच आपलं अस्तित्व टिकून आहे. प्रत्येक सेकंदाला ही अख्खी फॅक्टरी एका लूपमध्ये धावत असते. पण कधी विचार केलाय का की या एवढ्या गुंतागुंतीच्या प्रोसेसमधला एखादा छोटासा भाग जरी बिघडला तर काय होऊ शकतं? हा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडून जातोय. नक्की विचार करा.